आंध्र प्रदेशात पिठापूर गावी एका बळराजा नावाचा आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण राहत होता. त्याची पतिव्रता भार्या सुमती नित्य अतिथी पूजा करीत असे. एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्री दत्तात्रेय अतिथी स्वरूपात आले. ब्राह्मण भोजन झाले नव्हते. त्यावेळी आपळा राजा घरी नव्हते. त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली. भगवान श्री दत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे. त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली. ती म्हणाली की प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे वाचले ते अक्षरहीन, पादहीन आहेत. कर्तबगार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे. मला तुमच्यासारखा ज्ञानवंत, ईश्वरासमान पुत्र व्हावा. हे ऐकून श्री दत्त महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून व म्हणाले, तुला कुलभूषण, तपस्वी, कितीमान असा पुत्र होईल. तो तुमचे दारिद्र्य हरण करील. हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अति संतुष्ट झाली व तेवढ्यात श्रीदत्त महाराज अदृश्य झाले. तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला. तेव्हा ते पत्नीला म्हणाले की श्रीदत्त स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत. या प्रसंगानंतर ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी, तपस्वी, दीक्षाकर्ता गुरु असे केले. मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले. 7 वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज केली. त्यावेळी तो बालक चारही वेद म्हणू लागला. तो 16 वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ, धर्म आचारी शिकवत असे. 16 वर्षानंतर त्याच्या मातापित्यांनी त्याचा विवाह करण्याचे योजिले. पण पुत्राने पूर्ण नाकारले. उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली. माता पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरुष आहे. तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले. पुत्राने देखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधू जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांना आशीर्वाद दिला. संततियुक्त, दीर्घायुषी, मात्र पितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल, वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल. आपल्या आई वडिलांना श्रीदत्त स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पिठापूर सोडले. हेच पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्रीदत्त महाराज भिक्षेस येतात. तसेच पादगया हे ठिकाणही श्रीक्षेत्र पिठापूर येथे आहे. तेथील मंदिरासमोरच्या तीर्थकुंडामध्ये गयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे. या क्षेत्रामध्ये स्वतः भगवान शंकर कुक्कुटेश्वराच्या रूपामध्ये आहेत. हे एक शक्तिपीठ आहे. भारतामध्ये अनेक शक्तिपीठ आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तिमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तिपीठ आहे. हे गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून 12 कि.मी. दूर वसलेले एक लहानसे गाव आहे. सन 1320 साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शु. चतुर्थी, गणेश चतुर्थी च्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा आपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडिकोट अप्पलराजू शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. साधारणतः सन 1983 साली पु. रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन 1985 साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले. तसेच सन 1987 साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदिर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली व सन 1988 साली फेब्रुवारी 22 रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच श्री बापन्नारियुलूच्या घरी श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री पु. रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदिर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.